नमस्कार. तुम्हा सर्वांचं फूडस्टार चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बीट आणि बटाट्याचे कटलेट्स. हे कटलेट्स खूप छान लागतात. तुम्ही जर एकदा करून पाहिलात ना तर सर्वांनाच खूपच आवडतील असे हे कटलेट्स आहेत. रेसिपी खूपच सोपी आहे आणि पटकन होणारी आहे. चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करू. इथे मी बीट आणि बटाटे शिजवून घेतले आहेत. आपल्याला हे जास्त शिजवायचे नाहीत, मऊ असे करायचे नाही आहेत. थोडेसे मीडियमपेक्षा थोडे जास्त असे शिजवून घ्यायचे आहेत. थोडेसे असे कडकच ठेवायचे आहेत. आता इथे मी बटाटा सोलून घेते आहे. बटाटे सोलून झाल्यावरती आपल्याला बटाटे आणि बीट किसून घ्यायचं आहे. आता आपले बटाटे सोलून झाले आहेत. अशा प्रकारे आपल्याला हे बटाटे थोडेसे कडकच ठेवायचे आहेत, एकदम मऊ शिजवून नाही घ्यायचे आहेत. बीट सुद्धा असं थोडंसं शिजवून घेतलं आहे त्याचा कच्चेपणा जाण्यासाठी. आता आपण हे बटाटे आणि बीट किसून घ्यायचे आहेत. बटाटे आपल्याला हे किसूनच घ्यायचे आहेत. बटाटे किसून घेतल्यामुळे बीट आणि बटाटे चांगले असे मिक्स होतील, त्यामुळे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत. आता बटाटा किसताना थोड्याशा फोडी राहिल्या तर आपल्याला पुन्हा त्या किसून घ्यायच्या आहेत असे. तर अशाच प्रकारे मी हा सर्व बटाटा किसून घेणार आहे. आता आपले बटाटे किसून झाले आहेत. आता मी बीट किसून घेते. आता इथे आपलं बीट आणि बटाटे किसून झाले आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. लाल मसाला घ्यायचा आहे, आपल्या आवडीनुसार लाल मसाला घ्यायचा आहे. नंतर हळद घ्यायची आहे, धना पावडर घेतली आहे आणि जिरा पावडर घ्यायची आहे. भाजलेल्या जिऱ्याची पावडर घ्यायची आहे. नंतर मिरची घ्यायची आहे, मिरचीसुद्धा आवडीनुसार घ्यायची आहे. आपण तिखट मसाला घेतला आहे त्यानुसारच घ्यायची आहे. मीठ घ्यायचं आहे चवीनुसार. आता इथे मी पोहे घेतले आहेत भिजवलेले, ते घ्यायचे आहेत. पोह्यांमुळे आपल्या कटलेट्सला चांगले असे बाइंडिंग येते, त्याच्यामुळे पोहे घ्यायचे आहेत. आता हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं. आता आपण कोथिंबीर घेतली नव्हती, कोथिंबीर घ्यायची राहिली होती. मी कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरलेली.
आता पुन्हा एकदा चांगलं असं हे सारण सर्व मिक्स करून घ्यायचं. चांगलं असं त्याच्यामध्ये एकजीव झालं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करायचं आहे. आता आपलं हे सारण असं चांगलं असं मिक्स करून झालं आहे. मस्त असा पिठाचा गोळा बनतो तसंच आपलं हे सारण बनलं आहे. हे बघा छान असं आपलं हे सारण मिक्स झालं आहे बघा. अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यातून आपल्याला छोटासा असा गोळा घ्यायचा आहे कटलेट बनवायला. अशा प्रकारे आपल्याला हे कटलेट्स बनवून घ्यायचे आहेत. हे कटलेट्स आपल्याला जास्त जाड नाही बनवायचे आहेत, पातळच ठेवायचे आहेत कारण आपण शॅलो फ्राय करणार आहोत. म्हणून चांगले असे आपले कटलेट्स फ्राय झाले पाहिजे त्यासाठी आपल्याला हे जाडसर पातळ असं घ्यायचे आहेत, जाड नाही घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी सर्व बनवून घेते. अजून एक दाखवते. असा गोळा तयार करून घ्यायचा आणि असा कटलेटचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे मी सर्व हे कटलेट्स बनवून घेणार आहे. आता आपल्या इथे सर्व कटलेट्स बनवून तयार आहेत. आता आपण फ्राय करायला घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी मी इथे रवा घेतला आहे, बारीक रवा घ्यायचा आहे डिशमध्ये आणि अशा प्रकारे हा रवा लावून घ्यायचा आहे कटलेट्सला. थोडंसं असं दाबून घ्यायचं, त्याच्यामुळे रवा फ्राय करताना पडणार नाही जास्त. अशा प्रकारे आपल्याला हा रवा लावून घ्यायचा आहे. आता अजून एक मी तुम्हाला दाखवते. असं घ्यायचं आणि असं रवा लावून घ्यायचं आहे, त्याला थोडंसं दाबून घ्यायचं. अशा प्रकारे मी आता सर्व कटलेट्सना रवा लावून घेते. तर इथे सर्व कटलेट्सना रवा लावून झाला आहे. आता आपण फ्राय करायला घेऊ. इथे मी कढई ठेवली आहे. कढई गरम करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये तेल घ्यायचं आहे आपल्याला. तेल जास्त नाही घ्यायचं आहे, आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहे त्यासाठी थोडंसंच घ्यायचं आहे. थोडं आता तेल आपलं गरम झालं की आपल्याला हे फ्राय करायला घ्यायचे आहेत. आता फ्राय करताना सुद्धा लगेचच आपल्याला हे पलटी करायची नाही आहे. थोडं 1 मिनिट तरी आपल्याला हे एका साईडने चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. नंतरच मग पलटी करायची आहेत आपल्याला, कारण आपण लगेचच पलटी केले तर ते तुटू शकतात. त्यासाठी थोडं 1 मिनिट तरी चांगलेसे कडक करून घ्यायचे आहेत एका साईडने, नंतरच पलटी करायचे. आता मी हे पलटी करते आहे. आता पलटी केल्यावरती नंतर सुद्धा आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा असे थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि नंतर मग पुन्हा आलटी पलटी करून आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडने चांगलेसे खरपूस फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला. आता हे आपले कटलेट्स फ्राय करून झाले आहेत. ते बघा मस्त छान असे खरपूस झाले आहेत. आता आपण काढून घेऊ. आणि उरलेले कटलेट सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत.
आता आपल्याला हे कटलेटसुद्धा आपण पहिले जसे फ्राय केले तसेच फ्राय करायचे आहेत। एका साईडने थोडेसे फ्राय करून घ्यायचे, नंतर मग पलटी करायची आहे। आता याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। आता एका साईडने फ्राय झाल्यावरती पलटी करायची आहे। आता आपले हे सुद्धा कटलेट्स फ्राय करून झाले आहेत, मी काढून घेते। अशा प्रकारे आपले हे सर्व कटलेट्स बनवून झाले आहेत। अशा प्रकारे आपले सर्व कटलेट्स बनवून मस्त असे तयार झाले आहेत। तुम्ही सुद्धा असे हे कटलेट्स नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।